तर मला सांगा की आज अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, आज 13 तारीख आहे आणि RTIच्या जो विद्यार्थ्याचा जो शिक्षणाचा घोळ आहे त्याच्याबद्दल तुम्ही मोर्चा आणला होता, तर नेमकं काय सांगाल याबद्दल? मी प्राध्यापक सचिन शंकरराव काळबंडे, RT फाउंडेशन अध्यक्ष. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RT कायदा लागू झाला 2012-13 पासून आणि आज पाहतो 6 लाख विद्यार्थी या कायद्याअंतर्गत इंग्रजी दर्जेदार शिक्षण मोठ्या मोठ्या इंग्रजी शाळेत CBSE असो स्टेट असो तिथं राज्य शासन त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घ्यायला लावते. परंतु त्याची जी प्रतिपूर्ती त्यांना द्यायला पाहिजे ती नेमकं शासन त्यांना देत नाही. 5-6 वर्षापासून त्यांना झुलत ठेवलेलं आहे. 3000 कोटीची थकबाकी तिथे झालेली आहे. ह्या 3000 कोटीची थकबाकी त्या विद्यार्थ्यांपोटी 17,670 रुपये प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष जो दर आहे तो शाळांना मिळाला पाहिजे. शाळा त्या शिक्षकांवर खर्च करेल, शैक्षणिक खर्च त्याच्यातून होईल, परंतु शासन त्यांना 1 रुपयाही सध्या देतल्या तयार नाही. आज 2800 कोटीची मागणी इथे थकबाकी आहे, परंतु आता एवढे 1 हप्ता झाला अधिवेशनाला 1 रुपयासुद्धा मंजूर केलेला नाही. उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे राज्यव्यापी आंदोलन आम्ही यशवंत स्टेडियम इथे RT फाउंडेशन या माध्यमातून केलेलं आहे. आता आम्हाला शिक्षण मंत्र्यांची भेट होऊ घातलेली आहे. शिक्षण मंत्र्यांना आम्ही 2800 कोटी एकत्रित पूर्णपणे मंजूर करण्याची मागणी करणार आहे आणि संपूर्ण राज्यातील 9,534 शाळा ज्या मोफत इंग्रजी वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिकवते त्या संपूर्ण शाळेला एकमुस्त पूर्णपणे 100% राशी हे त्यांना मिळाली पाहिजे. गोष्ट अशी आहे की ग्रामीण खेडोपाडी शाळा आहेत, त्यांना एकतर वेळेवर फी पालकांकडून मिळत नाही. राज्य सरकार केंद्र सरकार त्यांना RTचा फी देणार नाही. त्या शाळा चालायच्या कशा? एकीकडे सरकारी ZPच्या शाळा बंद पडलेल्या आहेत, त्या पूर्ण शाळेचा ओझ्या खाजगी शाळा आलेला आहे आणि खाजगी शाळासुद्धा या आर्थिक दडपणाखाली RT कायद्याच्या दडपणाखाली हे दडपत आहे. म्हणजे शिक्षण प्रणाली राज्य शासनाला पूर्ण मुळीच खराब करायची आहे का? शिक्षण प्रणालीला कोलमडायचं आहे का? म्हणजे या राज्यातला विद्यार्थी शिकला पाहिजे की नाही, गोरगरिबांनी शिक्षण घ्यायचे की नाही, हा माझ्या राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना थेट इशारा आहे. तर आज तुमची मंत्रिमंडळाला भेट होणार आहे, तर काय वाटतं तुम्हाला, या गोष्टीवर फक्त आश्वासन दिलं जाईल की मागणं पूर्ण केलं जाईल? बघा, हे राज्य शासन असो की केंद्र शासन असो, कोणताही कितीही मोठं आंदोलन झालं हे फक्त आश्वासन देतात. मी भारतीय संविधानाच्या कायद्यामधून राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009चा अंमलात आलेली आहे. भारतीय संविधानाला आपण मानणार आहे की नाही, हे माझा सर्वात पहिले आपल्याला प्रश्न आहे. तो मोर्चा वगैरे जाऊ द्या, परंतु हे नैतिक जिम्मेदारी तुमची आहे. शिक्षण देण्याची नैतिक जिम्मेदारी तुमची आहे. सुप्रीम कोर्टाने 2010 साली तुमच्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे. ह्या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये जे काही विद्यार्थी आहे ते शिक्षण घेतात त्याची संपूर्ण जिम्मेदारी राज्य शासनाने उचलावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. जर मागण्या पूर्ण नाही झालं तर तुम्ही काय इशारा देता सरकारला? जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, RT प्रतिपूर्ती पूर्णपणे 28 कोटी मंजूर झाली नाही, 31,521 जो दिल्लीमध्ये दर मिळतो तो ह्या महाराष्ट्रात जर लागू झाला नाही तर आम्ही शाळा बंद आंदोलन पुकारू, ही आमची मागणी आहे.